श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे पुत्रदा एकादशी. अशी एक वस्तू अवश्य अर्पण करावी. मुलांचं उज्ज्वल भविष्य आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी. नमस्कार मित्रांनो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. आम्ही आज या विशेष योगावरती अतिशय दुर्मिळ आणि खूप प्रभावी असा उपाय घेऊन आलो आहे. पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुलांच्या प्रगतीसाठी आणि आरोग्यासाठी एक विशेष आणि अत्यंत प्रभावी तोडगा म्हणजेच उपाय केला जातो. श्रावण महिन्यातील ही एकादशी भगवान विष्णूंच्या असीम कृपेचा वर्षाव करणारी मानली जाते. जर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील, त्यांचे आरोग्य वारंवार बिघडत असेल किंवा त्यांच्याकडून अपेक्षित प्रगती होत नसेल, पतीच्या कामांमध्ये देखील अडचणी येत असतील, घराची प्रगती खुंटत असेल, तर या महायोगावरती हा एक उपाय सर्व तुमचे प्रश्न 100% सोडवणार आहे. तर या दिवशी विष्णू पूजेसोबत हा विशेष उपाय आवर्जून करावा. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओमधील तुम्हाला मनापासून माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण पुत्रदा एकादशी म्हणजेच भागवत एकादशी आहे. 23 ऑगस्टला 2026 रोजी स्मार्त एकादशी आहे आणि 24 ऑगस्टला 2026 रोजी भागवत एकादशी आहे. आपण 24 तारखेची म्हणजेच भागवत एकादशी करतो. रविवारची एकादशी ही स्मार्त म्हणजेच गृहस्थांची असून सोमवारची एकादशी ही भागवत म्हणजेच वैष्णव वारकऱ्यांची आहे. वारकरी संप्रदायात सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीला म्हणजेच उदय तिथीला महत्त्व असल्याने ते सोमवारची भागवत एकादशी धरतात म्हणजेच उपवास करतात. आपण विष्णू भक्त वैष्णव परंपरा मानत असल्यामुळे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ही एकादशी जास्त शुद्ध मानली जाते. म्हणून आपण भागवत एकादशी धरतो. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. या एकादशीचे महात्म्य म्हणजे ही एकादशी संतानदायिनी आणि अपत्यांचे कल्याण करणारी आहे. ह्या एकादशीच्या व्रताने अपत्य सौख्याचा देखील लाभ होतो. तसेच या एकादशीच्या दिवशी म्हणजे आज बाळकृष्णाची पूजा करून संतान प्राप्ती देखील करता येते तशी प्रार्थना करतात. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळेस येते. श्रावण आणि पौष ह्या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी येतात. त्या दिवशी एकादशी प्रारंभ रविवारी अतिपहाटे 2:01 सुरू होते आणि समाप्ती सोमवारी पहाटे 4:18 होणार आहे. द्वादशीयुक्त एकादशी जी श्रेष्ठ आहे आणि भगवंताला प्रिय अशी एकादशी ही भगवंताची वैष्णवांची आहे. तिचे व्रत आवर्जून करावे. आता हे व्रत सोमवार आणि एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत. म्हणून आपल्याला दोन्ही उपवास करून सोमवार कसा सोडायचा आहे आणि एकादशीचे व्रत देखील पूर्ण कसे करायचे आहे हे प्रथम पाहूया.
सोमवार संध्याकाळ जे एकादशीला पदार्थ चालतात आणि सोमवारला चालत नाहीत, असे सोमवारी संध्याकाळी तुम्हाला पदार्थ खायचे आहेत, त्यामध्ये वरईचे तांदूळ सोमवारी संध्याकाळी खाऊन तुमचा उपवास तुम्ही सोमवारचा सोडू शकता. वरईचे तांदूळ हे एकादशीला चालतात, म्हणजेच तुमचे एकादशीचे व्रत मोडले जाणार नाही. हे एकादशीचे व्रत तुम्हाला मंगळवारी सोडायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही व्रत, दोन्ही उपवास करू शकता. शास्त्रानुसार श्री विष्णूंना ह्या दिवशी तांदळाच्या अक्षता न वापरता तिळाच्या अक्षता वापराव्यात. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. तसेच शक्य झाल्यास त्या दिवशी सहस्र तुळशी पत्राचे अर्चन करावे. या अर्चनाचे महत्त्व 1000 पटीने आपल्याला पुण्य देऊन जाते. तसेच त्या दिवशी श्री विष्णू सूक्त, नारायण सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण, भगवद्गीतेचा 18वा अध्याय अवश्य वाचावा आणि ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अन्य विष्णू भगवानांच्या नावांचा जप करावा. ज्यांना उपवास करणं शक्य नसल्यास दशमी आणि एकादशीला भात, मसूर आणि वांगी खाऊ नयेत. कोणाबद्दलही अपशब्द काढू नये. मोठ्यांचा आदर करावा. त्या दिवशी कोणाही याचकाला विनमुख परत पाठवू नये. ह्या एकादशीस श्री बाळकृष्णाच्या पूजेसोबत महादेवांची पण पूजा करावी. तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावून आपल्या मनोकामना पूर्ण होत त्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करावी. अशी मान्यता आहे की श्री विष्णू भगवंत योग निद्रेला गेले असल्याने तुळशीला केलेली प्रार्थना पूर्ण होते. एका महेशपती नगरीत महिजित नावाचे एक पराक्रमी राजा राज्य करत होते. ते धर्मांचे पालन करत, पण त्यांना पुत्र नसल्यामुळे ते नेहमी चिंतेत असत. त्यांनी अनेक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. निराश होऊन ते एक दिवस ऋषीमुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी आपली व्यथा ऋषीमुनींना सांगितली. मग त्या राजाला ऋषीमुनींनी सांगितले की श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास आणि विष्णूंची पूजा केल्यास पुत्रप्राप्ती होते. ऋषींच्या आज्ञेनुसार राजाने आपल्या प्रजेसोबत पुत्रदा एकादशीचे व्रत केले. व्रत केल्यानंतर काही दिवसातच राजाला पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हापासून श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने आणि विष्णूंची पूजा केल्याने संतान प्राप्ती होते आणि आपल्या मुलांची प्रगती होते. घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य नांदते. ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही, ज्यांना आपल्या मुलांची खरोखरच प्रगती हवी आहे, आपल्या पतीची भरभराटी हवी आहे, आपल्या घराच्या कल्याणासाठी हे व्रत अवश्य करावे. त्याचबरोबर शास्त्रांमध्ये सांगितलेला हा एक दुर्मिळ उपाय श्रद्धेने केल्यास 101% याचा प्रभाव आपल्याला थोड्याच दिवसांमध्ये दिसून येतो. मुलांच्या प्रगतीसाठी विशेष उपाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी करताना सकाळी
किंवा संध्याकाळी भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची 5 पाने आणि थोडे गंगाजल टाकावे. मुलाला सोबत बसवून किंवा त्याच्या नावाचा संकल्प करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर ते तुळशीचे पवित्र पाणी मुलाला प्राशन करण्यास म्हणजे पिण्यास द्यावे आणि विष्णू चरणांवरील पिवळे फूल मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकात ठेवावे. हा उपाय श्रद्धेने केल्याने मुलांची एकाग्रता वाढते, नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या बुद्धीचा आणि आरोग्याचा विकास वेगाने होतो. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना तीळ अर्पण करणे आणि पिंपळाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करावे हे आपण थोडक्यात पाहूया. एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध, काळे तीळ आणि गूळ टाकावा. नंतर हे पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करावे. असे म्हणतात, पिंपळात विष्णूंचा वास असतो. यामुळे संततीवरील संकटे दूर होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण देखील होतात. त्याचप्रमाणे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 परिक्रमा म्हणजेच 7 फेऱ्या किंवा 11 फेऱ्या अवश्य माराव्यात आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करावी. मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम वासुदेवाय नमः लिहिण्यास विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.